वाघेश्वरी यात्रेनिमित्त ऐतिहासिक पारगाव भातोडी गावांमध्ये सलोख्याचे दर्शन, लाखो भाविकांची हजेरी। अहिल्यानगर बीड पासून सीमेवरील ऐतिहासिक वारसा लाभलेले अहिल्यानगर शहराच्या पूर्वेला 18 किलोमीटर अंतरावर वसलेले पारगाव भातोडी या गावांमध्ये शारदीय नवरात्र उत्सवाच्या 7व्या दिवशी जागृत दैवत नवसाला पावणारी वाघेश्वरी देवीची भव्य दिव्य यात्रा भरते। या दिवशी सकाळपासून व रात्री उशिरापर्यंत पारगाव पंचक्रोशीतील गावातून लाखो भाविक भक्तांच्या रांगा देवीच्या दर्शनासाठी लागलेल्या दिसून येतात। आगाल वृद्धांसह हिंदू मुस्लिम धर्माचे भाविक देवीला पान फूल नारळ वाहून मलिदेचा नैवेद्य दाखवतात। हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक आणि जातीय सलोख्याचे दर्शन या ऐतिहासिक पारगाव भातोडी गावामध्ये वाघेश्वरी यात्रा निमित्त पाहायला मिळते। हिमाडपंथी बांधकाम असलेले मंदिर जीर्ण झाल्याने यात्रेमध्ये येणाऱ्या भाविक भक्तांच्या देणगीतून मंदिर परिसर सुशोभित करून मंदिर जीर्णोद्धार करण्यात आला आहे। भक्तांसाठी भव्य भक्तनिवास बांधण्यात आले आहे। मंदिराशेजारीच ब्रिटिशकालीन मोठा तलाव मंदिराची शोभा भाविकांचा आनंद द्विगुणित करीत आहे। यात्रेला आलेल्या भाविकांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये म्हणून वाघेश्वरी मंदिर ट्रस्टच्या वतीने आणि पारगाव ग्रामस्थांकडून भाविकांना सर्व सेवा सुविधा पुरवल्या जातात। कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून यावर देवस्थान ट्रस्टचे सदस्य लक्ष ठेवून असतात। या मंदिराची धार्मिक क्षेत्र क वर्गात शासनाकडून निवड व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत असून राजकीय नेते मंडळींनी याचा पाठपुरावा शासनाकडे करावा असे मत वाघेश्वरी देवस्थानचे अध्यक्ष प्रदीप शिंदे, दिलीप शिंदे, प्रसाद पवार, गणेश गुंड, निलेश शिंदे, हमीद शेख, सचिन शिंदे, शिवा शिंदे व ट्रस्टींनी आमचे महाराष्ट्र लाईव्ह अपडेटचे प्रतिनिधी जावेद सय्यद यांच्याशी बोलताना व्यक्त केले आहे। या ठिकाणी नवरात्र उत्सव सुरू होताना गावातील तरुण मंडळी तरुण वर्ग कोल्हापूरवरून ज्योत या ठिकाणी पायी ज्योत आणत असतो। त्यानंतर नवरात्र ज्यावेळेस ज्योत या ठिकाणी येते त्यावेळेस नवरात्र उत्सवाची सुरुवात होती। गावातील ही यात्रा म्हणजे आमच्या पारगाव येथील हिंदू मुस्लिम या समाजाचे ऐक्याचं स्वरूप आहे। गावातील ज्याप्रमाणे हिंदू बांधव या देवीचा उपवास वगैरे करतात त्याचप्रमाणे मुस्लिम बांधवही या देवीचा उपवास करतात। मोठ्या प्रमाणात गावातील सर्वच हिंदू मुस्लिम बांधव व इतर सर्व बांधव या यात्रेचं नियोजन करण्यामध्ये सहभागी असतात। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून ते सर्व दर्शकांना विनंती करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी नक्कीच भेट द्यावी व दर्शनाचा लाभ घ्यावा। धन्यवाद। संतमडीला पारगावमध्ये यात्रा भरते, सर्व पंचक्रोशीतील भाविक येत असतात आणि हजारोनी संख्या जमा होते आणि याच्यातून देवस्थानच्या वतीने आतापर्यंत सर्व श्रमदानातून देवस्थान सगळं इमारती उभा केलेल्या आहेत। देवस्थानासाठी काही समावेश करता आला तर याच्या दिवसात की आपल्या सर्वांचा समावेश करावा आणि बाकीच्या मायापूर सुविधा आम्हाला उपलब्ध होतो। वाघेश्वरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी यात्रेच्या कालावधीमध्ये नवरात्र उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। यामध्ये आरती 2 टाईम आरती होते। त्याच्यानंतर यात्रेसाठी बरेच लांबून जे भाविक भक्त येतात म्हणजे पंचक्रोशी नव्हे तर पुणे मुंबई यासारख्या ठिकाणावरनं या ठिकाणी भाविक भक्त या ठिकाणी येत असतं यात्रेनिमित्त। तर या ठिकाणी पूर्ण यात्रेची व्यवस्था ग्रामस्थांचे जे तरुण युवक वर्ग आहे त्यांच्या माध्यमातून केली जाते। त्याचप्रमाणे प्रत्येक पौर्णिमेला या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम केला जातो। तर तो अन्नदानाचा कार्यक्रम जे भाविक भक्त आहेत तर त्यांच्याच अन्नदान जे हे आहे आर्थिक मदतीतूनच हा कार्यक्रम पुढे चालू आहे। गेले एक 10 वर्षापासून आम्ही हा प्रोग्राम चालू केलेला आहे। तर तो अतिशय उत्कृष्ट चांगल्या पद्धतीने चालू आहे। तर आम्ही याच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून असं आवाहन करतो की जास्तीत जास्त भाविक भक्तांनी पौर्णिमा उत्सवासाठी या ठिकाणी यावे आणि त्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। धन्यवाद। दरवर्षी ऐतिहासिक मंदिरामध्ये 7व्या माळीला यात्रा उत्सव होत असतो। या यात्रेच्या निमित्ताने जवळपास इथं यात्रेच्या निमित्ताने 20 ते 25 हजार लोक व्हिजिट देत असतात, भेट देत असतात।
देवीची पूर्वी हेमाडपंथी बांधकाम होतं, त्याची 2002 साली जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे आणि आत्तापर्यंत 4 ते 5 कोटीचं गावातल्या लोकांचा सहभाग आणि भाविकांचा सहभाग यातून आपण याचा एवढा मोठा विकास केलेला आहे. दर पौर्णिमेला 2000 लोकांचं तिथं जेवण असतं. अशा प्रकारे याचे चांगला विकास झालेला आहे आणि आमच्या मार्गदर्शक मीराबाई मिरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट प्रकारे अजून गावातील ह्या मंदिर देवस्थान ट्रस्टच्या अखत्यारीत 2 मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. त्यामुळं आम्हाला कुठल्याही शासकीय निधीची आजपर्यंत गरज भासली नाही. गावातील आमचं सर्व नागरिकांचा फार मोठ्या प्रमाणात मंदिर उभारणीमध्ये योगदान आहे आणि त्याचं सर्व श्रेय आमच्या मार्गदर्शक हरिभक्तपरायण मीराबाई मिराईकर यांना जात आहे. धन्यवाद.